मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीपाद श्री वल्लभ या ग्रंथातला अध्याय 9। त्या अगोदर जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्रीपाद श्री वल्लभ हे चरित्र अतिशय खूप छान आहे। कुठल्याही अडचणीतून तुम्हाला बाहेर काढेल, दुःख दारिद्र्य दूर करेल आणि माता लक्ष्मीचे तुमच्या घरामध्ये आगमन राहील, मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण करतील असे हे चरित्र आहे। श्रीपाद श्री वल्लभ हे चरित्र अतिशय महत्त्वाचे आहे। तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये ऐकणे याने सर्व पापांचा नाश करणे आहे आणि मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होण्यासाठी मदत होते। तर आज आपण अध्याय 9 ऐकणार आहोत। श्री गणेशाय नमो नमः। अध्याय 9। ओम नमोजी जगदीशा, भक्त पालका परेशा, उत्पत्ती स्थिती सहार साक्षा, सगुण ब्रह्मा श्रीपादा, बाल श्रीपाद वल्लभ मूर्ती, जी साक्षात ज्ञान कीर्ती, पाहुनी ऐकुनी चकित होती, अद्भुत लीला भगवंताची, वय तरी 1 वर्ष, अतिसुंदर रूप आकर्षित, सर्वज्ञ जानती लोक, नमिती वारंवार येऊन या, नर सावधानीची पत्नी, पुसे श्रीपाद वल्लभा लागून, तो संवाद परम कल्याणी, जगतासी उद्बोधक जो, वर्णाश्रम धर्म वर्तावे, शास्त्रज्ञ ही स्वभावे, लोक रूढी ही मानावे, उचित हे जनामाजी, परी सत्य ऋषीश्वर, म्हणती वेश्य नाही, वेदती पद्धती उपनयन करावे हे अति, शास्त्र विरुद्ध नाही का, ऐकताच वचन तियेचे, बाल श्रीपाद मुखे आवेशाचे उमटती, बोलते साचे, परी सावय श्रोते जन, खबरदार तू सत्य ऋषीश्वराते, दूषण लावू पाहते तरी छाटवे काय जिव्हे, तव दुसास्य हे, आज जे बापन्ना आर्य, तेची पूर्वी भास्कराचार्य, अल्पज्ञासी तात्पर्य कळे केवी सांग घे, प्रसिद्ध दत्त भक्ती पुराणात, जे सुशिला विष्णू दंत, तेची निवडले मी मातात, निस्वार्थ पवित्र दंपती, काल कर्म देवतांना, मम आदेश सर्वांना, अकाट्य तेथ कुर्तक्यांना नाही स्थान अनुमात्र, नरसिंह वर्मा जन्मोजन्मींची, भक्त लक्ष्मी नरसिंहांचे, तेही रूप मम साचे, जान माझे प्रिय भक्त, पूर्वकाली सिंहाचलात त्याचे अन्नदान असे, यज्ञ यागात तेने ऋणी, मी जन्मजन्मात निष्काम पवित्र सेवेनी, वर्मा श्रेष्ठी आर्याचे ऋणानुबंधम जन्मजन्मीचे, मम वरद हस्ते त्यांचे, वंशोवंशी सर्वदा, कामना जयासी न शिवली, सेवा जयाची न खंडली, प्रेमे अंतर्बाह्य बहरली, ऐसी मम भक्त कुळे, जयासी केवळ माझा लळा, जो समूर्त प्रेम जिव्हाळा, मी तयाच्या प्रतिपाळा, जीवे भावे विकलेला, पुशुलित्वा धर्मनीती, सामान्य काय जाणती, या लागी शास्त्र प्रमाणती, आचरणीय सर्वता, परिदेश कालादी मर्यादिने, तेवी अधिकार भेदाने, शास्त्रांची विविध वचने, संवाद न कळे समानांची, कर्माची गहन गती, धर्मांची विमलमती, आकलेन तरे सत्संगती, आदरावी त्वरेने, निर्मल ज्याचे अंतकरण, पाप ताप हारक वचन, सर्व सद्भाव संपूर्ण, नारायण सका जयाच्या, हृदयी भक्त प्रेम भरिते, वर्तन सर्वभूत हिता, ते ऐसे संत सत्संगे, की जो आश्रय आदरे, ते म्हणती ते वेद वचन, जेने सकळांचे होत कल्याण, जे सद्भावे परिपूर्ण, अधर्म न म्हणावे त्याते आज्ञाती, सर्वोपरी सर्व भावे त्या आधारी, तरी कल्याण निर्धारी, जाण पा सकळांचे, जे जे जयाचे उचित, ते त्याची तया सांगत, ऐसे परोपकारी संत, भगवंत रूप माझे, धर्म तरी त्याची वचने, सत्कर्मे तरी त्याची वर्तने, मदभक्ती प्रेमे अंतकरणे, आकरासी ती आली, हिंसा करणे पापाचरण, परी अर्जुनासी श्रीकृष्ण प्रेरी, धर्मयुद्धा कारण, जा हले ते धर्मयुद्ध, यज्ञ तरी पुण्य फल दाता, परी दक्ष शिव सद्भावे, नाचरिता शिर, गमविले युद्ध होता, दक्ष होई अजामुखी, सुवैद्य शलक्रिये, औषधे रोग शमविती गाडे, तेवी मत कृपे लादे, भक्ता तयाचे कल्याण, देव दानव मानव सकल चराचर जाणीव, माझेची या अंशे राणीव, ब्रह्मांडांची मंदशे, कधी आचार्य रूपी शास्त्रात संमंत, कधी बालोन्मंत पिशाच रूप धरत, परी सवी सद्भाव हृदयात, जे ते मदरूप म्हणून या जयाचे जैसे वर्तन, तयाशी मी तैसांची जाण, परी मज जो अनन्य शरण सोडी मी तया, अनंत ब्रह्मांडासी मी धरता, सकळ जीवांचा मी भरता, अत्यंत कारुण्यवश्य अनुग्रह करता, स्वभाव कर्मानुसारी, मुख्यत्व भक्त असो भलते याती, जरी बसवितो मज चित्ती, प्रिय मज तो यती,
योग समाधीहून जानगा विचारू नये, ऋषींचे कुळ शोधू नये, नदीचे मूळ विभूतीचे ती मम सपळ आदर्शवत जगतासी. पराशक्ती कन्याकुमारी अवतरे वैश्यकुळी, परमेश्वरी सिद्ध मुनी कित्येक तरी. स्वनामधन्य नाहीत काय, असो कोणत्याही वर्णांचा परी. ज्या नियम धर्म निष्ठेचा तो वैदिक उपनयनांचा होय अधिकारी. गुणोदये उपनयन संस्कारे, जरी तृतीय नेत्र उन्मिले हो तो तरी शुद्ध अंतकरणे मग्न होती. ब्रह्माज्ञानी व्यापिले मन तव भाजिने, आणि इच्छिसी तरी ब्रह्माने ऐसी बाष्कळ बोलणे. वरी मिरविशी अंकार स्वभाव कर्मानुसार गती, मिळे जन्म वर्ण याती परी साऱ्यांशी आश्रय स्थिती. मिळे मम विराट स्वरूपी परिवर्ण याती कुलावर्ते. मज सकल देश कलातीत, जान अभाव भाव भावाते. भावग्राही ब्रह्मा मी देव मी, भावप्रिय नाही ब्रह्मवस्तू प्रिय. समदर्शी जो सहदय तो प्रिय मज आत्म्या परी. ब्राह्मण मी ब्राह्मण ज्ञानोपदेशी, क्षत्रिय मी योगक्षेम संरक्षी. अनुग्रह करुणी विशेषी, भक्तां लागी प्रतिपाळी. जीव पाप पुण्यानुसार पावे सुख दुःखांदी फळे साचार. जीवांचा सर्व कर्म व्यवहार जाणणे देणे वैश्यपणे. आघात भक्तावरचे सोसावे, कष्ट भक्तांचे निवारावे. योगक्षेम त्याचे सांभाळावे, मज घडे हे शूद्रपणे. एवं मी सकळ वर्णांचा आधार, आश्रय भक्तांचा श्रेष्ठ. कनिष्ठ भ्रातांचा नसे थारा मम स्वरूपी. ऐकुनी श्रीपाद वचने सुभगा, विचारी आदराने क्षमा करी. अज्ञानी न जाणो तव स्वरूपाशी, आपण श्री दत्त साक्षात. आश्रय सकळ जीवांसी, यात सृष्टीची कैसी मात. प्रकटली ते निरूपावे, सपतनिक नर सावधानी. ऐकती बाल श्रीपाद वाणी, दाटे अति आश्चर्य मनी. वाटे श्रीपाद लिलेचे अनिर्वचनीय परमात्म शक्ती. अनंत अल्पांशी सृष्टी रचनांसी, ब्रह्मदेवात्मी लीला मात्रे. जाहली पूर्व कल्पानुसार रचना, होते जे अव्यक्त जीव नाना. ते चराचरास व्यक्तपणा येऊ पाहे लिलेने. प्रथम तेजोजल प्रकटे, त्यात स्वर्ण कांती अंडे गोमटे. ते त्या माझी हे ब्रह्मांड निरुते. अनंत ब्रह्मांड ऐशा परी, त्या माझी तेज अव्यक्त लिलेने. ते होता व्यक्त अनुरुद्ध नामे जे विख्यात. तव निमारी स्वयं तेजे, तोची हिरण्यगर्भ गबस्ती. श्री सविता परम ज्योती, ऐसे निरूपली वेदांती. संकेत मज परमात्म्याचा त्रेतायुगी पीठापुरी. महर्षी भारद्वाज यज्ञ करी, श्री दत्ता तेज आव्हान करी. कोटी ब्रह्मांड व्याप्त जे सत्यलोकी निरामय स्थान. वसु रुद्र आदित्य पितृगण संरक्षण ते स्थाना लागून. निवास ब्रह्म्याचा याची मूल प्रकृती स्थान, अथवा म्हणा विद्यास्थान. श्रीनगर प्रख्यात त्या उपरी जाण, तदून परी महाकैलास. त्या महाकैलासावरी असे कारण वैकुंठपुरी. जेथे नाद श्रीहरी भक्तजन पालक. जो सत्यलोकी विद्याधर पुराणपुरी. तपोलोकी साध्य अजनांत पतिपुरी. जनलोकी सनकादिक अंबावतीपुरी. निवासिती मम आज्ञेने महरलोकी सिद्ध ज्योतिष्यमतीपुरी. स्वर्गलोकी देवेंद्रादी अमरावतीपुरी. भुवरलोकी विश्वकर्मा रथांतरपुरी. राहणे मन मुख्य तो भूलोक. तेवी स्वल्प महाभूमी. भुवरलोक मिळून मृत्यूलोक. मर्त्यलोक त्या खाली सप्त पाताळ. अतल वितल सुतल रसातल तलातल महातल. एवं सप्तविध पाताल. त्रैलोक्य जान संक्षेपे. भूलोकाखाली महाभूमी. मध्य उंच चक्राकार. नामी सदैव चंद्र सूर्य नभी. कालमान नसे तेथ. एवं सप्तदीप तेवी तेथील चक्रवती. थोर विविध देवता अवतार. अंश जान माझाची. जेवी विविध उद्धर्व लोक. सप्त पाताळ लोक. विधी नामे रूप सम्यक. सर्व जान लीला माझे. सप्त ऊर्ध्व सप्त अधोलोक मिळून चतुर्दश लोक. ब्रह्मांड हे एक ब्रह्मांड. ऐसे कोट्यानी कोटी अविर्निचीय माझी अभिन्न शक्ती. घडी मोडी ब्रह्मांड व्यक्ती. अव्यक्त व्यक्त अव्यक्ती. अधव्यक्षवत मी जैसा तैसा. अनंत शक्तीशी शक्तिमान मी. सकळांसी मी सदा स्वामी. सगुण निर्गुण विलक्षण मी. ब्रह्मा ब्रह्मलीले माझी. जे सकळांशी आद्य वेदांचे जे प्रतिपाद्य तत्व ते स्वम देसी. श्री दत्त श्रीपाद परिसोनी. बाल श्रीपाद वचन ही तपदेश. जे परिपूर्ण 1 वर्षाचा बालक स्नान. अगाध ज्ञान सांगत असे. जे सकळ शास्त्रांचे सार. जो निखळ तत्व विचार. तोची मूर्तिमंत साकार. बाल श्रीपाद रूपाने. जे योग युक्ती पूर्ण. संतांचे रम्य अंतकरण. जेने भव व्याधी चूर्ण होई ते उपदेशले. श्री दत्त तत्व अनुभव म्हणता. तरी अनंत ब्रह्मा तेज सायुज्यता अतिक्रमता. जी अद्वैता सहज नित्य स्वरूप मम. तोची हा श्रीपाद वल्लभ. भक्त करुणे स्तव सुलभ. अहंकार्याशी दुर्लभ. अनुग्रह रूप हे माझे. ऐकुनी आघात सत्य गान.
बाल श्रीपाद रूप तेजोघन पश्चातापे ढवळले अंतकरण दंपतीची ते समयी कंप सुटला शरीरासी उदके दाटले कंठांशी वाणी होई गदगदेशी लागले धार अश्रूंची सुखांच्या शोधार्थ सारे अवघे व्यापार भले बुरे आजवर केले न सदिचारे कधी आम्ही वर्तिले तू सर्व सुखाचे आगर विमल ज्ञान भांडार सकलांशी आधार तुझाच रे श्रीपाद दत्ता सुख सुख म्हणता दुःख पावले आशा मोहे नागविले मी माझे म्हणता ठकविले मायेने तुझ्याची रे आता तरीही आवरी माया मोह निवारी अपराध्या घ्या पदरी करुणा घना दया ठकविले मायाने आम्मेसी पाऊन हा या बालरूपाशी श्री दत्तन जाणिले ऐसी घडिले घोड चूक घडले अपराधावरी अपराध राहिलो कधी सावध केली काळाने पारद अवघ्या आयुष्याची देई श्री चरणी आसरा तरीच तरेन भवसागरा म्हणून दंपती नमस्कारा स्पर्शपूर्वक पाहती करू स्पर्श श्रीपाद नाकारती अगतिकती दंपती पश्चातापे करती खंती धिक्कारती स्वतः ते पतिता ते करण्या पावन अवतारा तुमचा करुणाघन असे असता असे उद्धरण होईल आमचे कल्पतरूचे नसे अट नदी खळान करी खटखट सहज उदार निष्पट म्हणती तम्माते संत सारे आर्त दंपतीचे ऐकून बोधामृत वर्ष दयाघन स्वमुखे करी निर्पुन नाम साधण्याचे ते धवा अनंत कोटी ब्रह्मांडी व्यापती तत्व श्री दत्त मी साक्षात अनुग्रह प्रकटवला नाम संकेत नाम नामी अभेद जान साधने सर्वा गरिष्ठा कोणी नसे या वरिष्ठ जेने पावे इष्टा निर्धारे जान सर्वदा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा भावे करिता नाम गजरा संतुष्ट मी आनम माझी दिग नामे दशा अंबर नाम आकाशे निर्गुण निराकार ऐसे अर्थ जान एक स्वरूपाचा दिग नामे दिशा अंबर नाम वस्त्र ईशा हिरण्य गर्भे स्वरूप असा जाण अर्था दुसरा दिगनामे दिशा अंबर नामे वस्त्रांचा दिगंबर अनावृत्त खासा अवधूत श्री दत्त मी श्रीपाद नामे सकल शक्ती स्वरूप श्री वल्लभ नामे शक्तिमान रूप एवं शिवशक्ती सामरास्य स्वरूप अवतरणे हे माझ्या ऐसा अष्टदशा क्षरी नाममंत्रे भावे उच्चारी तेथे मी संतुष्ट निर्धारी सर्वदा हे वचन माझे पिठापूर क्षत्रपाद ग्या श्राद्धांदी सत्कर्म येथे न बाया जाती उद्रुनी पित्तर तया उत्तम गतिदायक क्षेत्र हे श्री दत्त मी असता साक्षात स्वयंभू मूर्ती श्री दत्त जरी गुप्त तरी यथाकाले प्रतिष्ठित होईल या पीठापुरी जन्म मरण मज समान कधी न व्यर्थे आराधन स्वयंभू श्री दत्तांचे ध्यान असू दे चिता माझी दुर्लभ जन्म मानवांचा मिळेल मत कृपे लाभ त्यांचा वाढविला काल आयुष्यांचा उभयतांचा येच जन्म पावाल मदनगृहे पुढील जन्म जरी मम जप घ्यानी तुम्ही निर्धारे राहाल श्रीपाद स्वामी जाहले दंपतीस सांगते पुण्य नसे तुमचे ये जन्मी पादुका स्पर्शांचे राहा निरंतर नामे साची असिर वचन माझे तुम्हा देऊन बोध नामामृत प्रभू तेथीचे अंतर्धान होत पुनरपी दंपती विस्मित होती अगाध श्रीपाद लीला तिरुमल दास शंकर भटांसी सांगते श्रीपाद लीलेसी अप्राय जे कल्पनेसी कृपे ते प्राप्त भत लागी भक्ता लागी देव नवे भाजीपाला देव भुलेना ब्राह्मला देव भावाचा भुकेला देई आत्मस्थैर्या तैत श्रीपाद चरित्रामृत शंकर भटजी संमंत श्री स्वामी समर्थावधारक परमपूज्य गुरु मावली चरणपन्न नमस्तु अध्याय 9 समाप्त। तर मित्रांनो येथे श्रीपाद श्री वल्लभ या चरित्रमधला अध्याय 9 समाप्त झाला आहे। तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा 9वा अध्याय आवडला असेल। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। शालिनी भक्तिसागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे, तिकडे प्रत्येक मंत्रांचे 108 वेळा नामस्मरण येते। सोमवार राहिला तर ओम नमः शिवाय, मंगळवार राहिला तर कुलदेवतेचे 108 नावं, बुधवारी गणेशाचे 108 नावं, गुरुवारी महालक्ष्मीचे 108 नावांचं असे अखंड 108 नावं येत राहतात। प्रत्येक वाराचा सप्ताहाचे 108 नावं आहेत। ते माझं सेकंड चॅनल आहे। इंस्टाग्रामची ID शालिनी भक्तिसागरच आहे, तर इंस्टाग्रामची ID पण फॉलो करा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका। माझा आत्मविश्वास नक्की वाढवा। तुमच्या कमेंट्स आल्या होत्या दत्त जयंतीचे पारायण 4 डिसेंबरपर्यंतच होते, पण पारायण संपल्यानंतर तुमच्या कमेंट्स आल्या की ताई तुमच्या मुखातून आम्हाला श्रीपाद श्री वल्लभ या चरित्रातील अध्याय ऐकायचे आहे, तर त्यामुळेच मी तुमच्याकरता टाकत आहे। तर सर्वांनी ऐकण्याचे करावे। परत डबल पण पारायण केले आपण तरी पण चालते। 108 पारायण करण्याचे खूप लाभ आहेत याचे। सर्व जीवनातील अडथळे दूर होतात। मार्गात काही अडचण असेल तर ती अडचण दूर होते। मुलामुलींचे लग्न जोडायला मदत होते आणि कसलीही कठीणहून कठीण इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते। तर असे हे अध्याय आहेत।
तर सर्वांनी ऐकण्याचे करावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.